श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16. श्री गणेशायना भक्तजन तारनाथ आदी रूप श्री दत्त भुवरी प्रगट होता. अक्कलकोटी वासा केला. जे झाले त्याचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी भक्त ऐकता त्यांचे चित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते. नानत निर्वार नोकरीने कोकणा प्रांती राजापूर तालुक्यात इटी हा गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणं जात मराठे दयाचे. ते होतं त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयाचे मातबंधू राहते. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते कीर्त व्यापारात त्यात तोटा आला. त्या एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली आणि तेव्हा भावधरूने म्हणे नवस केला. स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनाजोरीत अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्याचे मित्र अपूचा व्यापार करीत त्यात आपला नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी वाढली एक युक्ती बोलून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगते म्हणते काय करावे हे नुकसान भरावे अशी द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता. आपलसे बट्टाला गेला अमुच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळी या संशयाने तुम्ही व्हावे कर्जमुक्त याचे करावे युक्ती एक तुमचा होणे मी मालक लिहून देतो. पेढ्यामध्ये अपूचा भाव वाढला व्यापारात नफा आला हे सांगाव्याला पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सापडत काळी वास करीत त्याचीच कृपा सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थ दर्शन घेता पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ असे शिव राम मारुती असे ते नाम दिले. त्रिवर्ग असे अनेक मंत्र दिले. पंडिता राम म्हणले गजानन शिव नाम दिले. हरिभाऊ मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलविले. तिघांचे 3 श्लोक दिले. मंत्र बनवणे ते ऐका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ तिथला असे समर्थ तेव्हा त्याच्या आनंदाचे पारावार नसायचे. दुसरा मंत्र गजानना त्यावेळी शिरणे दिला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला भाऊ साला. श्लोक आकाशातून पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एकमात्र उपोषण केले. पावतया ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये त्याने आणले होते. मुंबई त्याचे काय करावे म्हणून विचारले. समर्थ त्याचे प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्याच्या पादुका बनवणे त्या नावे सत्वर काही दिवस गेल्यावरी एक त्रिवर्ग एक सरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावे. आज्ञा मिळतात असे आनंदी आले. मुंबईचे हरिभाऊच्या मानसी द्यायचा लागला स्वामींचा. त्या आत्मलिंगी पादुका 14 दिवसापर्यंत एका पायी आगवी भक्त सका दिल्या नाही कोणा. हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निधी येऊन दर्शन घेऊन शिष्याने मस्तक त्याने ठेवले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरद असत सत्वर करी मस्तके त्याने ठेविलात. म्हणते तू माझा सुत झाला तर निश्चित प्रदान करे भगवस्त संसार दे सोड. मग छाटी कपणी झोळी समर्थ त्याचे दिली ती घेऊन या त्यावेळी प्रदान केले. सत्वर आत्मलिंगी पादुका सत्वर देते. हरिभाऊच्या घरी मध्ये जाऊन सागरतील किल्ला बांधून जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार लोह मोह अनुमात्र चित्ता तुवा न धरावा. ते कुणी अशी आनंद झाला. महानसी सत्वर आले मुंबईचे साधूवेशी घेऊन. असो हरिभाऊजीने काय केले ब्राह्मणच बोलले. सत्व संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावर. हरिभाऊ घडलो त्या नामे त्यांची कांता ती करीत बहुधा कांता घेत गुरु घडवणे विनंती जोडणी करा अद्याप संस्कार करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा. प्राणप्रेम ऐशी द्यायची उत्तरे कुणी स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकट करते असे त्याच्या अंगावरी अलंकार तेही लुटले. समर्थ ते दिले शुभ्र वस्त्र प्रदान कर. आत्मलिंग समर्थ स्वामी सुद्धा दिले होते. त्या पादुका सहजते मठामाजी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पायी हरिभाऊ होणे कसावी मठामाजी राहिले. इतिश्री स्वामीचे सारांश संमत सदा परेश भाविक भक्त परेश होत षडोध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.